त्याच्यामध्ये हॉस्पिटल असेल, शाळा असतील, ड्रायव्हर असेल, यांचे पगार झालेले नाही मागे 9 महिन्यापासून. आता मुलांच्या फिया भरणं असतील, कॉलेजमधल्या सगळ्या काय म्हणतात त्याला भाडी भरणे असतील, इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी या सगळ्या लोकांनी आज मुरलीधर अण्णा मोहोळ आणि माधुरीताई मिसाळ यांची भेट घेतली. त्याच्यामध्ये त्यांना हा सगळा विषय समजून सांगितलेला. माधुरीताईंनी आणि खासदार साहेबांनी कमिशनरांना फोन लावला आणि या विषयात लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करा असं आश्वासन दिलं. पण हे नवले जे इन्स्टिट्यूट आहे, कॉलेज आहे, ते प्रायव्हेट आहेत ना, सगळं पूर्णपणे प्रायव्हेट सगळ्या गोष्टी आहेत. हो, पण बरोबर आहे ना, पण ही जे स्टाफ काम करतो त्याचा पगार तर योग्य वेळेत दिला पाहिजे ना. योग्य उदरनिर्वाह कसा चालला. आणि समजा त्यांना काही सोयी असतील, सुविधा असतील, ते घेतातच ना महाराष्ट्र शासन. 100% तर त्यांनी पगार तर दिला पाहिजे. मग या गोष्टी कोण भागवणार, यांचं घरचं दैनंदिन खर्च कोण? नाही, 100% तो महत्त्वाचा. अण्णांचा काय रिस्पॉन्स होता यावरती? खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता. त्यांनी असं सांगितलं, मध्यंतरी एकाने आत्महत्याही केली. आता एक ताई आहेत, त्यांच्या मिस्टरांना काल त्यांच्या मिस्टरांना अटॅक आला तर त्यांच्याशी उद्धटपणे बोलले. असं चालणार नाही. कोण उद्धटपणे बोलले? डायरेक्टर. मला 1-2 मिनिट सांगा, तुम्ही नवले हॉस्पिटलचे कर्मचारी का कॉलेजचे? ठीक आहे, तुमचा प्रामुख्याने प्रश्न काय? तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या मागण्यात? आमचा प्रामुख्याने प्रश्न असा आहे की वेतना संदर्भाचा प्रश्न आहे. आमचा जानेवारी 2025 पासूनचा आमचा प्रश्न आहे की अजून वेतन आमचं झालेलंच नाहीये. ओके. आणि आम्ही गेल्या 24 तारखेपासून आम्ही आंदोलनावर बसलेलो आहे, पण अजूनही प्रशासन आमच्याकडे कोणीच आलेलं नाही की कशा म्हणजे त्याचा कोणी प्रश्न आम्हाला विचारायला आलेला नाही किंवा आम्ही याच्यावर काय मार्ग काढतो याच्या संदर्भात पण आम्हाला कोणी सांगायला पण आलेलं नाही यांचं अजून. त्या संदर्भात आम्ही आता वेगळे आलो. आता तुम्ही तुमचं घर वगैरे ह्या गोष्टी कसं चालवता? म्हणजे तुमचं एवढं जर प्रश्न गंभीर आहे खरं बघितलं. आता गंभीरता आहेत. आता कसं कुणाकडून थोडेसे इकडून उसने वगैरे घेऊन चालणार किंवा थोडंसं तुमच्याकडे साठवून ठेवलं असतं त्याच्यावर पण चालवतं. कोणी रिक्षा चालवतं, कोणी दुसरीकडे पार्ट टाइम मध्ये काम करतात. याच्यावरतीच आता हे सगळं चाललेलं आहे. कारण या हॉस्पिटलच्या याच्यावरती कुणाचं काही चाललेलं नाहीये सध्या. तर मला सांगा की मग आता हा प्रश्न मार्गी लागेल असं तुम्हाला वाटतं? 100% लागेल. 100% लागेल. कारण त्यांनी लगेच फोन पण करून सांगितलेलं. आता या ताईंचा विषय जो आहे, तुमचं काय मत आहे? परवा माझ्या मिस्टरना अटॅक आला होता. रिक्षा पण तिथपर्यंत आणली. सरांनी डॉक्टर सरांनी ते व्हीलचेअर पळवून त्यांना कॅज्युटीत घेतलं. पटापटा त्यांनी सगळं केलं. कारण आमच्याकडे 5ही पैसे नाहीये. मी सरांकडे मागा गेले तर सर म्हटले आपल्याकडे 5 पैसे नाही, कवर थांबायचे तवर थांबा, हॉस्पिटल बंद पडू. कोणते सर? बोरे सर. ते कोण आहेत? डायरेक्टर. आणि नवले सर वगैरे यांचं काय मत आहे यावरती? नवले कारण त्यांचंच आहे ना, पूर्णपणे त्यांचंच आहे. आणि प्रशासनाने पगार देण्याची व्यवस्था केली पाहिजे ना. 100% केली पाहिजे. त्यात काय वादच नाही. लोकांना 9 महिने तुम्ही कसं काय वेटीस धरू शकता? शेवटी घर चाललंय, सगळ्याच गोष्टी नाही. 100% ते पण गोष्टी आहेत. बरोबर चालतंय. त्यामुळे आता इथे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. ओके. कमिशनरला त्यांनी लगेच फोन पण लावलेला आहे, त्यांच्याशी बोलणंही केलेलं आहे आणि योग्य ती कारवाई करायला सांगितली. ओके, चालेल, धन्यवाद. मला आमदार आयुक्तालयामध्येही गेलेलो आहे, सीएम साहेबांकडेही पुटअप केलेलं आहे सर्व. पण आज 7 दिवस झाले नवला सरांकडून काहीच आम्हाला फीडबॅक भेटत नाहीये. त्याबरोबर माझा एक प्रश्न आहे, कारण काय झालंय की तसं बघायला गेलं तर नवले इन्स्टिट्यूट असेल म्हणजे सिंहगड कॉलेज असेल, हे चांगले चालणार आहेत. मग म्हणजे सगळ्यांच्याच पगार होत नाहीत का? म्हणजे शिक्षकांच्या पण होत नाहीत. त्यामागचं कारण काय तुम्ही मला सांगा. ह्याच्यावर माझं सगळ्यांकडून एकच उत्तर आहे. हा, बोला. याची सगळीच्या सगळी दखल आणि माहिती ही प्रशासनानेच घ्यावी. कारण फी जमा होते 100%. 100%. सगळं सुरळीत चालू आहे आमच्या सगळ्या कामगारांच्या कडून. बरोबर आहे. मग आम्हाला पगार का नाही मिळत? आमच्या प्रमुख 2 मागण्या, पगार आणि नियमित पगार. याचा अर्थ आमचा आहे तो पगार मिळावा आणि तो पुढे पण आम्हाला नियमित तारीख 10 तारखेला मिळणार आहे तर 10 तारखेपर्यंतच मिळावा. ही आमची प्रमुख 2 मागणी आहेत. ओके. आणि ह्याच्या अगोदर कधी थकला होता का तुमचा? तुम्ही कसं काय एका ठिकाणी एवढं काम करता? हा पण प्रश्न नाही खूप मोठा. 9 महिने पेमेंट नव्हता. सर मला सांगा, पगार आम्हाला नाही म्हटले तर 5-5 लाख रुपये 2010 पासूनच 8 लाख कोणाचे पगार, म्हणजे टोटल पगाराचा काउंट केला तर 8 लाख. कोणाचा मामा मावशांचा 5-6 लाखापर्यंत जातो. एवढं जर बॅलन्स असताना कमाई पण आम्ही पुढे काय करावं? नाही, 100%. तुम्ही अण्णांना आज भेटलाय, माधुरीताईंना भेटलाय, तर हे गोष्टी तुमच्या मार्गी लागतील असं वाटतं तुम्हाला? दिलेला आहे चांगल्या प्रकारे.
सॉरी आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपलं काय मत यावरती लागेल ह्या गोष्टी मार्गे आता 100% पॉझिटिव्हली त्यांनी हे दिलेलं आहे, रिप्लाय दिलेला आहे आणि तो लागला पाहिजे ना. 100% लागलं त्याच्यामध्ये कुठलाही विषयच नाहीये ना. आणि नवले सरांनी प्रोव्हिजन करावी ना यांच्या स्टाफ 100%. आणि सगळ्या पद्धतीत तुम्ही हॉस्पिटलमध्ये पैसे आकारताय, शैक्षणिक संस्था चालू आहे, काहीतरी प्रोव्हिजन असेलच ना. बरोबर आहे. 9 महिने नाही ना वेटेज धरू शकत. 100% चालते. मनापासून सगळ्यांचा आभार 4 तुम्ही महिने, 3 थांबल्याबद्दल. महिने. अजून काय तुम्हाला बोलायचं, कोणता तुमचा प्रश्न आहे प्रामुख्याने तुम्हाला मांडायचा? त्यांनी आता आम्ही 7 दिवस झाले बसलेलो आहे, ऍटलीस्ट येऊन त्यांनी काहीतरी हे करावं ना, की फीडबॅक द्यावा काय प्रॉब्लेम आहे. यावेळी आम्ही बसलो, फक्त लेखी आश्वासनं देतात की 8 दिवसात होईल, 15 दिवसात होईल, असं महिने चालू आहे. आम्हाला आश्वासनं नकोय, आता आम्ही थकलोय आश्वासनाला. काहीतरी त्यांनी मार्ग काढला पाहिजे. मार्ग काढला पाहिजे याच्यातून त्यांनी. कारण 100% चालते. मनापासून आपल्या सर्वांचा आभार. आमचे घर भाडे थकले 8-8, 9-9. त्यांनी पाणी सोडलं नाही आम्हाला. सामाना बाहेर फेकतायत, आम्हाला पाणी सोडलं नाही, लाईट मुलांची शिक्षण होल्ड होत आहेत. बरोबर आहे. चालते. मनापासून तुमच्या सगळ्यांचा